माऊली गोशाळा लोटे आयमाडीशी या ठिकाणी भगवान कोकरे महाराज चौथ्यांदा उपोषणाला बसलेत. काय नेमकं सांगाल साहेब? या उपोषणामागचं कारण एवढंच आहे की या महाराष्ट्रात जे मुके जीव आहेत, मुके प्राणी आहेत, तर ते त्यांना कुठला जातपंथ धर्म नाही आहे. तर आपण मानव जात म्हणून त्या गाईला जर आपण दूध पितो, तिला जर आई म्हणतो, तर तिला या अडचणीच्या काळामध्ये अन्न आणि पाणी हे मिळालं पाहिजे. मग अन्न आणि पाणी मिळालं पाहिजे म्हणजे तो गोपालक जो आहे, गोशाळा चालक जो आहे, तो एकटाच कसं पुरवेल हे सगळं? कसं शक्य आहे त्याला? आज डोनेशन देणारी लोकं अगदी बोटावर मोजणे एवढी आहेत. गायींची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने कमीत कमी गोशाळांना अन्न आणि पाणी याची व्यवस्था ही शासनातर्फे करावी. आणि ती व्यवस्था करताना कुठल्याही प्रकारची दिरंगाई न करता, माझं तर असं म्हणणं आहे, तुम्ही आमच्या बाकी कुठल्याही गोष्टीवर एखादा रुपया कर वाढवा, पण त्या मुक्या जनावरांना ते आपल्याला आशीर्वाद नक्की देतील. गाय संपली तर हा देश संपेल महाराज. तर त्या मुक्या जनावरांना आपण हे करावं. आणि केवळ राजकारणासाठी गाईला न वापरता त्या गाईला प्रॉपर तिच्या ठिकाणी अन्न आणि पाणी या दोन गोष्टी मिळाल्या पाहिजेत. आपण पाहतोय 3 वेळा उपोषण केलं, चौथ्यांदा उपोषण करतात. प्रत्येक वेळी तुम्हाला आश्वासन दिलं तर का असं? नाही, प्रत्येक वेळी आश्वासन दिलं जातं. आदरणीय शिंदे साहेबांनी गेल्या वर्षी आमच्या जागेचा प्रश्न आहे त्याच्यावरती स्वतः शेरा मारून सुद्धा सांगितलं होतं की कारवाई करा. का झाली नाही माहीत नाही. आदरणीय उद्योगमंत्रीसुद्धा त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला बोलत आहेत की मी करणार आहे. आता त्यांना परमेश्वराने लवकरात लवकर करण्याची इच्छा द्यावी ही आशा व्यक्त करतो आणि ते करतील असंही काल भैया सामंतसुद्धा परवाच्या आपल्या कार्यक्रमाला येऊन गेले. तेही बोललेत महाराज मी करणार आहे. पण आत्ता जो ऐरणीवर विषय असा आहे की चारा आणि हे लाईट बिल तुम्ही आज या ठिकाणी बघू शकता साहेब. 2,68,000 रुपयाचं लाईट बिल आता गोशाळा दिलं आहे. नाहीतर 15 दिवसात तोडण्याची कारवाई, तुम्हीच हे लाईट बिल वाचून बघू शकता. नाहीतर 15 दिवसात तोडण्याची या ठिकाणी नोटीस दिलेली आहे. आज 1100 गायींना जर मी पंप नाही चालू केला, जर बोरिंग नाही चालू केली, तर त्या गायींना पाणी पाजणार कशा याच्यावर? मी गेली वर्षभर या नानोटे नावाचे जे अधिकारी आहेत हे कुणाचंही ऐकत नाहीत. आज खेडमध्ये नाही म्हटलं तरी 100पेक्षा जास्त ग्राहकांची तक्रार यांच्या विरोधात आहे की हा माणूस मनमानी करून मुजोरपणाने हे करतो. आणि तरीसुद्धा अजून त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. आजही गोशाळेला गेल्या वर्षी आमच्या 15 दिवस गोशाळेला पाण्या वाचून वेगळं ठेवलं होतं. आम्ही प्रसाद पटवर्धनांच्या टँकरने आणून पाणी इथं गोशाळेमध्ये पाजलं, आमच्याकडं विहीर असून सुद्धा. कारण एवढ्या 1100 गुरांना पाणी काढण्याने काढून पाजणं शक्य नाही. तर इतक्या निर्दयीपणाने या माणसाने वागणूक दिलेली आहे. आणि म्हणून आज हे उपोषण आपण जे केलेलं आहे ते चारा आणि पाणी या दोन गोष्टींचा प्रश्न महाराष्ट्रातल्या गोशाळांचा, सगळ्या गोशाळांचा. कारण आपल्या इथं जी आहे ती गाय आहे आणि दुसऱ्या इथं आहेत ती काय डुकरं आहेत असं नाही. तर कुठलाही जीव असो तर त्याला जगण्याचा हक्क आहे. आणि जर तो आपल्या पाळीवमध्ये येत असेल, वन्यजीव स्वतः जंगलात जाऊन त्यांचं ते हे करतात, पण पाळीव प्राण्यामध्ये असेल तर कुठल्याही जीवावर उपासमारी ही नसावी. आणि म्हणून शासनाने तत्काळ कुठल्याही प्रकारची दिरंगाई न करता, कुठल्याही प्रकारचं आडेवेडे न घेता, माझ्याकडं न बघता किंवा माझ्या भूमिकेकडं बघताना कोकरे महाराज म्हणून न बघता ती गायींची भूमिका आहे असं बघून त्याच्यावरती सकारात्मक तोडगा काढावा. आणि काढतील असा मला नक्की विश्वास आहे. कारण मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, यांच्यापर्यंत हा गांभीर्याने विषय पोचत नसावा म्हणून हे होत असावं. कारण शिंदे साहेबांपर्यंत जो विषय पोचतो त्याच्यावरती केंद्रीय मंत्री नारायण राणे स्वतः या ठिकाणी आले होते. त्या टायमाला हा विषय आला होता, 2,68,000चा मीटरचा विषय आला होता. तुम्ही असं म्हणताय की त्यांच्यापर्यंत विषय पोचत नसतील. केंद्रीय मंत्री नारायण राणे त्या ठिकाणी येतात तर त्यांच्यापर्यंत विषय पोचत नसेल, हा म्हणजे प्रश्नच आहे ना. नाही, राणे साहेबांच्या त्या दिवशी आल्यानंतर राणे साहेब सतत दिल्लीमध्ये होते. मी साहेबांना जाऊन सिंधुदुर्गामध्ये भेटलो, आमची सगळी व्यथा सांगितली, पत्रही दिलेलं आहे. पण हा जो विषय आहे तो राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे. आणि एवढ्या मोठ्या माणसासमोर आपण हे छोटे मोठे सगळे विषयाचे हा मोठा आता मोठा विषय ना साहेब, छोटा मोठा विषय म्हणजे आता चारा आणि पाणी हा तुम्ही म्हणताय. 2,68,000चं बिल आहे तुमच्या इथं, हा मोठा छोटा असेल मग उपोषण कशाला करताय ना? तर तुम्ही असं म्हणताय तर मग उपोषण करूच नका ना. मग कशाला उपोषण करताय? मुळात कसं आहे माहिती आहे, चारा आणि पाणी एकदम पंप लावलं नाही तर आपल्याला पाणी मिळणार नाही. हा तर विषय महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट, केंद्रीय मंत्री नारायण असे म्हणत होते की बाबा पुन्हा तुम्हाला उपोषण करायला लागणार नाही. तुम्ही निलेश राणे मला महिना मुंबईला घेऊन या, तुम्ही अशी भेट घेतली होती का त्यांची? नाही, निलेश राणे साहेबांची नंतर भेट नाही झाली. आता तुम्ही बघताय चिपळुणातले सगळे एकंदरीत वाद, एकंदरीत सगळं राणे साहेबांचं मध्ये ह्याच्यात आंदोलन, हे अधिवेशन होतं. मी परवाच्या दिवशी साहेबांना भेटून आमचा जो गोशाळेचा प्रस्ताव आहे त्या संदर्भातलं साहेबांजवळ दिलं. आणि हा जो राज्य सरकारचा विषय आहे, केवळ एकाच गोशाळेचा विषय म्हणून आपण बसलेला नाही साहेब. की आपल्या गोशाळेचा जर विषय असेल तर मी त्यांना बोललो असं, साहेब मला
4-10 गाड्या चारा द्या, मी त्याच्यात हे करतो. पण आज महाराष्ट्रातल्या सगळ्या गोशाळांचा एकंदरीत जो प्रश्न आहे त्याच्यासाठी तुम्ही बघा, देशी गोवंशाच्या चाऱ्याच्या व्यवस्थेसाठी सत्याग्रह. आणि म्हणून आज अख्ख्या महाराष्ट्रातला हा जो चाऱ्याचा प्रश्न आहे तो एकटे राणेसाहेब सोडवू शकत नाहीत. आणि म्हणून आपण आज जे उपोषण आहे, मीटरचा प्रश्न ते सोडू शकतात हा मीटरचा प्रश्न होईल ना, ते मीटरचा प्रश्न सोडवतील ते. तर आज जो मेन विषय आहे तो अखंड महाराष्ट्रातल्या गोमातांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे. आणि त्या चाऱ्याच्या प्रश्नांसाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्र शासनाने गायीच्या चाऱ्याकरता स्पेशल, मग ते म्हणत असतील आम्ही अनुदान देतो, वेगळ्या ठिकाणी देतो, ते मूलभूत सुविधांसाठी असतं. किंवा शेड बांधली म्हणजे आतली गाय जगत असेल असं नाही. तुमचा 10 लाखाचा बंगला असेल आणि चुलच पेटत नसेल तर तो बंगल्यात करते. म्हणून पहिला प्रश्न जो आहे तो चारा आणि पाणी, आणि नंतर बाकीच्या मूलभूत सुविधांचा. तर म्हणून पहिला जर तुमचा मीटर स्वतंत्र होता तर कमर्शियल झाला, काय नेमका विषय काय? आता काय नेमका विषय साहेब, त्या नानोटे साहेबांसाठी आम्ही अनेक वेळा बिल दाखवतात ते, म्हणजे विषय नेमका कशी कागदपत्रे पूर्तता केली की नाही, काय नाही? कागदपत्रांची पूर्तता केली. मी तर असं म्हणतो आमची कुठल्याही, मी मागं त्यांचे रत्नागिरीचे जेई जे आहेत त्यांच्याकडं, किंवा कलेक्टर आमचे BN पाटील साहेब होते त्यांच्याकडे हा विषय बोललो, तेव्हाही आमची लाईट त्यांनी कापली होती गेल्या वर्षी, त्याच पाटील साहेबांना बोललो होतं. त्याच्यानंतर त्यांचे जेई आहेत त्यांच्याकडेही बोललो, साहेब तुम्ही उच्चस्तरीय एखादी समिती नेमा, आमचं पहिल्यापासून म्हणजे गोशाळेला मीटर बसल्यापासून आजपर्यंतची सगळी छाननी करा आणि मग तुम्ही आम्हाला हे द्या. तर ते आता काय कसं होतं माहीत नाही, पण हे नानोटे म्हणून जे अधिकारी आहेत त्यांचं सगळे का ऐकतात, वरिष्ठ तिथं का ठेवतात त्यांना माहीत नाही. फक्त एवढंच सांगितलं जातं साहेबांचं काहीतरी बघा, साहेबांचं काहीतरी बघा. आता काय साहेबांचं बघायचं याचा उत्तर काय कळत नाही. त्याच्यामुळे आम्ही सामान्य माणसं साहेब, एवढी काय आम्हाला फार डोंगरातली माणसं दरीखोऱ्यातली, त्याच्यामुळे एवढं फार आम्हाला म्हणजे गुप्त भाषा काय समजत नाही. साहेबांचं काहीतरी बघा. मग आता त्याच्यामुळं काय बघायचं, कसं बघायचं ह्याच्यामुळं आम्ही थांबलो. आणि म्हणून हे रोज गळचेपी जोपर्यंत साहेबांचं बघत नाही तोपर्यंत हे सगळं आम्हाला बघायला लागतंय. पण मी ठरवलं आहे की मरण पत्कारेल पण अन्याय सहन नाही करणार. आणि म्हणून आता बघूया काय होतं. आता काल मला दिवस आहे, अजूनपर्यंत कोणी भेटले. आता MSCBच्या अधिकाऱ्यांचा फोन आला होता, ते नोटीस तुम्हाला चुकून गेलेलं आहे आमच्याकडनं, आणि आमचा तसा काही विषय राहणार नाही. वरिष्ठांचा आमच्याजवळ बोलणं झालं आहे. तर साहेब याच्या अगोदर मी 50 वेळ जाऊन आलो, मी सांगितलं त्यांना तसं लेखी द्या. तर वरिष्ठांचा मला वाटतं काहीतरी राणेसाहेबच त्यांच्याकडं बोलले असावे. तर वरिष्ठांचा फोन आला आहे मंत्रालयातनं, तर तुमचं हे जे बिल आहे ते आम्ही काय आता सध्या तरी कट करणार नाही. तर बोललो कायमचा तोडगा निघाल्याशिवाय नाही. बरोबर आमचे 6 लाख घेतलेत त्याचं काय ते तरी सांगा. कसायासारखे साहेब आमच्याकडनं मानेवर सुरी ठेवून वसूल केलेत. माझ्या रडून मी पैसे भरले, माझ्या बायकोच्या गळ्यातले दागिने आज 2 वर्ष बँकेत आहेत मी बिलं भरण्यासाठी ठेवलेले. आणि म्हणून हे बघूया आता काय होईल. ठीक आहे, त्यांनी लेखी दिलं तर पुढची भूमिका काय असेल? नाही कुठला बिलाचा विषय, पण चाऱ्याचा विषय आहे ना साहेब. चारा त्याची पण पुढची भूमिका काय असेल? आता आपण 26 तारखेला मोर्चा करणार आहे ना. कशावरती मोर्चा करणार आपण? पशुसंवर्धन कार्यालयावरती. दुसरं कोणावरती करणार? मुंबईला तर काही जाणार नाहीत, आपल्या मंत्रालयावर तर जाणार नाहीत. म्हणून इथं जवळ असलेलं पशुसंवर्धन कार्यालय जे आहे, राजकीय नेत्यांनी काही फोन वगैरे केले का? केंद्रीय मंत्री नारायण राणे असो, निलेश राणे असो, की अन्य नेत्यांनी काही फोन वगैरे केले का? नाही, राणे साहेबांचा कालपासून संपर्क झालेला नाही आणि त्यांचा 100% आपल्यावर लक्ष आहे. त्याच्यामुळं मी 1001% सांगतो, आज जर इथं गोशाळा आपली असेल तर ती फक्त ही 2 नावं आहेत, एक रामदासभाई कदम आणि एक नारायणराव राणे आणि गीते साहेब. या 3 व्यक्तींमुळंच आज आपली गोशाळा या ठिकाणी आहे. त्याच्यामुळं राजकीय किंवा भरतशेठ गोगावले यांनी सुद्धा प्रचंड सहकार्य या प्रत्येक गोष्टीत करतात. पण शेवटी प्रत्येकाचं इतर काम आणि या सगळ्या गोष्टीतनं विलंब होतोय. आता बघूया राजकीय लोकांचा. सुरुवातीला आमदार भास्कर तुम्हाला मदत केली होती ना, पण सुरुवातीला मदत करण्याचं काही इकडे बघा, आमचं रामदासभाई कदमानी या सगळ्या गोष्टींचं शिफारस करून आमचं अनुदान मंजूर झालं होतं. फक्त तो चेक अदा करण्यासाठी जो विलंब लागला होता, त्या दिवशी भास्करराव बोलले की मला तुम्ही एक पत्र द्या. आता कुठलाही माणूस जर बुडत असेल तर बुडत्याला काढीचा आधार, बाकीचे ते काय माझे दुश्मन नव्हते. आणि आजही त्यांची माझी काय वैयक्तिक दुश्मनी आहे किंवा आम्हाला काही एकमेकाच्या विरोधात लढायचं असं काहीच नाही. फक्त त्यांनी तेव्हा पत्र द्या मग सांगितलं होतं, आपण पत्र दिलं, त्यांनी तो विषय मांडला. दुसऱ्या 2-3 दिवसात तो चेक 31 मार्चला निघणारच होता, तो निघाला. त्याचे आभार मानले मी. पण त्याचे आभार मानताना त्यांचा असं म्हणत होतं की तुम्ही रामदासभाईंचा नामोल्लेख करायला नाही पाहिजे, गीते साहेबांचा नामोल्लेख करा. आता ज्या माणसाने एवढं सगळं आता इथपर्यंत पोचवलं आणि त्यांचा नामोल्लेख करायचा नाही, फक्त तुमचाच करायचं, हे योग्य नाही ना साहेब. आणि म्हणून भाईंच्यामुळं आज सगळ्या गोष्टी इथं आमच्या झालेल्या, आम्ही त्यांना विसरू शकत नाही. भले भाईने उद्या माझ्या विरोधात एखादं स्टेटमेंट केलं, भले भाई माझ्यावर नाराज झाले, तरी आम्ही त्यांच्या विरोधात नाही बोलू शकत. कारण त्या माणसामुळंच आज गोशाळा इथं आहे. आज गोशाळेला हे दिवस हे 1100 गायीनं बघायला मिळतात, ते रामदासभाई कदमांचंच श्रेय त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं. हे आज परत तुमच्या चॅनलसमोर सांगतो.
या सगळ्यामागे रामदासभाई कदमांचं श्रेय, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार भास्करशेठ जाधवांची आमची काही वैयक्तिक दुश्मनी असंही मत व्यक्त केले. 26 फेब्रुवारीला एकंदरीत बघितलं तर हे जे उपोषण आहे ते अंतिम टप्प्यामध्ये येईल आणि या ठिकाणी मोर्चा काढण्यात येईल, ते सुद्धा पशुसंवर्धन गोमातेचा मोर्चा माणसांचा नाही. पशुसंवर्धन कार्यालयासमोर. कॅमेरामॅन साहिल शेख सर, निसा शेख, लोकशाही रत्नागिरी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.